हिंदू नववर्ष, श्री रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या निमित्तानं कोल्हापुरातील स्वरसंगाती संस्थेच्या वतीनं गीत रामायणाचं आयोजन केलं होतं। गेल्या 5 वर्षांपासून दरवर्षी हा कार्यक्रम सादर होतो। राम गणेश गडकरी सभागृहात बुधवारी संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात गीत रामायणातील अजरामर गीतं सादर झाली। कोल्हापुरातील स्वरसंगाती संस्थेच्या वतीनं दरवर्षी गीत रामायणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। 1 एप्रिल 1955 रोजी पुणे आकाशवाणीवरून महाकवी ग दी माडगुळकर आणि संगीतकार गायक सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून गीत रामायणाचं सादरीकरण झालं। आकाशवाणीच्या या प्रक्षेपणाला 71 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि श्री रामनवमी तसंच हनुमान जन्मोत्सवानिमित्त बुधवारी राम गणेश गडकरी सभागृहात गीत रामायणाचा कार्यक्रम झाला। गायक प्रल्हाद जाधव, रणजित बुगले, प्रसाद कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, गौतमी चिपळूणकर आणि स्वाती खेडेकर यांनी गीत रामायणातील निवडक 27 गीतं गायली। या गायकांना व्हायोलिनवर केदार गुळवणी, हार्मोनियमवर अमित साळुखे, कीबोर्डवर शिवाजी सुतार, तबल्यावर संदेश खेडेकर आणि साइड रिदमसाठी गुरु ढोले यांची साथ संगत होती। तर निवेदन मनीष आपटे यांनी केलं। 2.5 तासाहून अधिक काळ रंगलेल्या कार्यक्रमात सादर झालेल्या गीतांनी रसिक रामपर्वात हरवून गेले होते।